विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विश्व 24 न्यूज रिपोर्टर हनुमंत घोदे। अक्कलकोट तालुक्यातील गोगाव येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ वनिता मधुकर सुरवसे होत्या। यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, ग्रामसेवक विक्रम घाटे, माजी सरपंच प्रदीप जगताप व सर्व सदस्य उपस्थित होते। यावेळी ग्रामसभेत विविध विकास कामाबद्दल चर्चा करण्यात आली। यावेळी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत गावातील सार्वजनिक जागा आणि परिसर स्वच्छ सुशोभीकरण करणे आणि गावाच्या परिसरात तसेच रस्त्याच्या बाजूला झाडे लावण्याबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी बोलताना सरपंच सौ वनिता सुरवसे म्हणाल्या, ग्रामपंचायत गोंगावच्या वतीने 14व्या वित्त आयोगातून प्रसूती होऊन 1 वर्षाच्या आतील माता व बालकांच्यासाठी 15 मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले असून सर्व लहान बाळ व त्यांची आई निरोगी राहण्यास मदत होईल। भविष्यात मच्छरदाणीची गरज भासणार नाही, असे स्वच्छ गाव आपण तयार करू, असेही आश्वासन सरपंच वनिताताईंनी दिले। गावच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत। ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी रस्त्यावर कचरा घाण टाकू नये। आपले परिसर स्वच्छ ठेवले तर गाव स्वच्छ राहील व ज्यांना राडारोडा टाकलाय त्यांना तत्काळ नोटीस बजावून त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशा सूचना ग्रामसेवक घाटे यांना दिल्या। माझ्या गावातील शेतकरी बांधवांना महसुलाच्या कामाबद्दल त्रास होऊ नये यासाठी तलाठी जगताप यांना भेटून विनंती करणार असल्याचे सांगितले। गावामध्ये भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून जल जीवन मिशन अंतर्गत 1,21,00,000 रुपये मंजूर करून आणले आहेत। तसेच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या निधीतून मातंग वस्ती येथे समाज मंदिर मंजूर आहे। ते काम लवकरच चालू होईल व आमदार यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 79 घरकुल मंजूर करून घेतले असून सदर घरकुल येत्या 4 वर्षात पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे व रमाई घरकुल योजनेअंतर्गत 6 घरकुल मंजूर झाले असून त्याचे काम चालू करण्यात आले आहे। निवडणूक वेळी जनतेला दिलेले शब्द पूर्ण करताना मला खूप आनंद होत असून मल्लिकार्जुन नगरमध्ये पाणी पुरवठा पाईपलाईन काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल आणि या ठिकाणी लाईटसाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या शिफारस घेऊन DPDC मधून स्वतंत्र DP बसून लाईट सोय ही लवकरच करण्यात येणार आहे। रेशन कार्ड मिळत नाही त्याबद्दल पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वांना रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। बेघर वस्तीमधील गावांतर्गत गटारीच्या कामासाठी निधी लवकरच मिळेल व काम पूर्ण चालू होईल, असे सरपंच म्हणाल्या। यावेळी ग्रामसभा व्यवस्थित पार पाडल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानून पुढेही विकास कामासाठी सहकार्य करावे, असे सर्व गावकऱ्यांना आवाहन सरपंच वनिताताई सुरवसे यांनी केले। यावेळी ग्रामसभेत ग्रामस्थांचे विविध अडचणी समस्या सरपंच सौ वनिता सुरवसे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी ऐकून घेतल्या। यावेळी सरपंच परिषद तालुका अध्यक्ष माजी सरपंच श्री प्रदीप जगताप, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार, सौ ललिता कलशेट्टी, सौ महादेवी मुलगे, डॉक्टर लिंगराज नडगेरी, अंगणवाडी सेविका भाग्यश्री सोनकवाडे, तेजाबाई गुरव, आशा सेविका मधुमती गायकवाड, सर्व ग्रामस्थ आदी उपस्थित होते। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।